Assalamu alaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. In our Marathi period, today we start our new lesson, चतुर कासव. आपको यहाँ पर दो वर्ड दिए, दोन शब्द आहेत, चतुर आणि कासव. चतुर मीन्स क्लेवर, होशियार है ना, आणि कासव कछवा जिसको बोलते हैं हम, टर्टल. अशी एक स्टोरी आहे. लुक ॲट दिस पिक्चर. पाठ क्रमांक 16, चतुर कासव. पहा, इथे तुम्हाला एकच स्टोरी आहे पण दोन प्रकारे दिलेली आहे. प्रकार म्हणजे कसे पहा, ही जी स्टोरी इथं दिलेली आहे याच्यामध्ये त्या प्राण्यांचे चित्र दिलेले आहेत आणि इथं त्यांची नावे दिलेली आहेत, है ना. ये पार्टीशन किया हुआ है बीच में. इस साइड में उनके पिक्चर्स के साथ बताया है, इधर उनके नाम दिए. आपण आधी हे या साईडचं वाचून घेऊया इकडचे, त्यानंतर तुम्हाला मी कथा समजून सांगणार. ठीक आहे. पहा, तुम्ही माझ्या मागे हे पाठ वाचू शकता. पहा, एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेने येत होता. कासव घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे. कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली. ठीक आहे. पहा, आता इथं पहा, एक दिवस, मी या पिक्चरच्या ठिकाणी त्या प्राण्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे. पहा, एक दिवस. इथं पहा काय दिसत आहे, क्या आहे वो, तो आहे कासव, टर्टल आहे ना, कछवा. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. कुठं जाण्यासाठी निघाले? जंगलाकडे. जंगल में, फॉरेस्ट में जाने के लिए निकल गया. कौन? एक कछवा, कासव. त्याला कोल्हा दिसला. हा प्राणी काय आहे? कोल्हा आहे, तो फॉक्स. कोल्हा दिसला. किसको दिखा? कोणाला दिसला? कासवाला. कोण? कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्याच दिशेने येत होता. दिशा मीन्स डायरेक्शन, उसकी तरफ. कोल्हा उधर ही आ रहा था, तो तिकडे येत होता. कासव घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. इथं कछवे की जो पीठ होती है ना, वो खुद को बचाता है. तर त्याने काय केले, स्वतःला मान व पाय कवचात ओढून घेतले, अंदर की तरफ ले लिया. कोल्ह्याने कवच पाहिले. तो कोल्हा तिथं आला. उसने देखा, उसको कवच दिखा. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. उसने पैर से उसको ओरखडले मीन्स क्या कहेंगे हम, उसको उसके पैर से थोड़ा नखोरना, जिसको बोलते हैं हम, खींचना. कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे. दगड मीन्स पत्थर. जो काछवा रहता है, कासव, त्याची पाठ कशी असते? खूप कडक असते, दगडासारखी, पत्थर की जैसी रहती है. तो जब उसने वहाँ पर त्याला ओरखडले तर त्याला वाटले की हा दगडच आहे. उसको क्या लगा, ये पत्थर है. कोल्हा पुढे निघून गेला. उसको लगा कि वो पत्थर है, इसलिए वो आगे निकल गया. कासवाने हळूच मान बाहेर काढली. कछवीने क्या किया, खुद की नेक, मान, गर्दन है ना, मान आपण नेक त्याला म्हणतो, ती बाहेर काढली. उसने देखा कि अब कोल्हा आगे निकल गया. ते पाण्यात शिरले. वो कहाँ गया? तो कुठे शिरला? पाण्यात. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. देखो यहाँ पर उसने उसको आवाज़ दी और क्या कहा, कोल्ह्याने मागे वळून पाहिले. जैसी उस कछवे ने उसको आवाज़ दी, त्याने कोल्ह्याने मागे पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली. क्या हुआ? स्वतःशीच मीन खुद से. किसने कहा? उस कोल्हे ने, फॉक्स ने क्या कहा? अरे अरे, शिकार हातची गेली. ती शिकार आपल्या हातून निघून गेली. अशी एक छोटीशी स्टोरी आहे की कासव जंगलाकडे जाण्यासाठी निघाले. एक कछवा कहाँ जाने के लिए? कासव कुठं जाण्यासाठी निघाला? जंगलाकडे. त्याला कोल्हा दिसतो. त्याला वाटले की आता कोल्हा आपल्याला मारणार. उसको लगा कोल्हा हमें मार डालेगा, हमारी शिकार कर लेगा. तर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी आपले हात व पाय आतमध्ये ओढून घेतले. फिर कोल्हे को ऐसा लगा
कि वो कोई पत्थर है. त्याला वाटलं कोणतरी दगड आहे व ते पुढे निघून गेला. तो कोल्हा पुढे निघून गेला. फिर उसके बाद क्या किया, कासवाने काय केले, कासवाने आपली मान बाहेर काढून पाहिले तर कोल्हा दूर जाताना दिसला. आणि तेवढ्यातच तो कासव कछुआ पानी में अंदर चला गया और वहाँ से उसको आवाज़ दी. जब कोल्हे ने पीछे मुड़कर देखा, त्याने मागे वळून पाहिले तर तो स्वतःशीच म्हणाला, काय म्हणाला स्वतःशीच तो, अरे रे शिकार हातची गेली. मतलब ये शिकार अपने हाथों से चली गई, ऐसा उसने कहा. अशा प्रकारे आपल्या चतुराई, क्लेवर, उस कछुए ने खुद की जान बचाई अपनी चतुराई से. त्याने स्वतः एक होशियारी करून आपले स्वतःचे प्राण, खुद की जान बचाई, स्वतःचे प्राण वाचविले. अशी ही छानशी स्टोरी. आता पहा या पडद्यावर आलेले काही शब्द पाहूया. चतुर, क्लेवर, कासव टर्टल, कोल्हा फॉक्स, दिशा डायरेक्शन, पाय फूट, मान नेक. ओके. टुडेज युअर होमवर्क इज दिलेला पाठ व शब्द लिहिणे. राईट डाऊन द लेसन अँड वर्ड्स. पहा पाठ कुठला लिहायचा आहे तुम्हाला, या साईडचा पाठ, हा जो दिसत आहे ना, हा पाठ तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आणि त्यासोबतच हे शब्दसुद्धा नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. ओके. तुमचा आजचा होमवर्क आहे राईट डाऊन लेसन अँड वर्ड्स. ओके, अंडरस्टँड. अस्सलाम वालेकुम. अल्लाह हाफिज.